नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं महामुंबई टाइम्समध्ये. सध्या आपण आलेलो आहोत कास बोटिंग हब या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना आहे आणि कास बोटिंग हबचे मालक या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. साहेब नमस्ते, आपली ओळख करून द्या. माझं नाव अभय फडतरे. मी राहायला सातारलाच आहे आणि पहिल्यापासून सातारचाच रहिवासी आहे. गाव माझं इथं झेकाटापूर म्हणून आहे, सातारपासून 15 किलोमीटर. तर साधारण तुम्ही कधीपासून हे बोटिंग हब चालू केलेलं आहे? किती दिवस झाले? आत्ता हा जस्ट नवीन सुरुवात झाला आहे. ऑक्टोबरमध्ये ओपनिंग झालेलं आहे याचं. पण त्याचं बरेच वर्षापासून पाठपुरावा करत होतो. थोड्या अडचणी आल्या होत्या प्यायचं पाणी असल्यामुळं, पण आता बऱ्यापैकी ते सगळा विषय सॉल्व्ह झालेला, त्यामुळं आत्ताच चालू झालेला आहे. खूप चांगली संकल्पना आहे की सातारकरांसाठी या ठिकाणी बोटिंगची चांगली सोय, कारण की इथून खूप दूरवर जावं लागतं सातारकरांना. तर नेमकं तुमच्या डोक्यात कसं काय आलं की आपण या ठिकाणी बोटिंग हब चालू करूया, की नेमकी काय संकल्पना होती काय? मुळात कास तलाव हा पहिल्यापासून सातारकरांसाठी एक आकर्षणाचा पॉईंट होता. इथं लोक स्वयंपाक करायला यायचे, पार्टी करायला यायचे. पण आम्ही जेव्हा पहिल्यापासून आम्हाला निसर्गाची आवड आहे, आम्ही जेव्हा यायचो तर इथं नंतर त्याचं काच तलाव असं नाव झालेलं. काहीतरी बाटल्या फोडल्या जायच्या, कचरा टाकला जायचा. मग त्याला असं सुचलं मला की इथं जर काय ऍक्टिव्हिटी केली, हे कुणाच्या एकाच्या ठिकाणी इथं एक मालक असेल किंवा गार्ड म्हणतो आपण त्याला, तर तो झाल्यावर हे सगळं ऍक्टिव्हिटी कंट्रोल करता येईल. काच तलाव होईल, परत कचरा होणार नाही आणि हे सगळं नीट होईल. ह्यातनं ती संकल्पना मला सुचली 2009ला. आणि सातारच्या विकासाला कशा पद्धतीने चालना भेटू शकते का? काय तुमचं विजन काय आहे नेमकं ह्याच्या बाबतीत पुढचं? आता हे बघा, तुम्ही जर बाहेरचे काही देश बघितले तर त्यांची अर्थव्यवस्था ही फक्त पर्यटनावर अवलंबून आहे. बऱ्याचशा देशांकडे मॅन्युफॅक्चरिंग पण काय नाही, MIDC पण काय नाही. जेवढं मला नॉलेज आहे तेवढं मी सांग. आता सातारचं म्हणाल तर तुम्ही आता कास तलावला जे पर्यटक येतात त्यांना आल्यावर इथे तुमच्याकडे काहीच ऍक्टिव्हिटी नव्हती. आता बोट क्लब हा फक्त एक सुरुवात आहे. इथं अजून बंजी जंप होणार आहे, इथं कॅराव्हॅन पार्क आहे, इथं चांगलं रेस्टॉरंट होणार आहे, चांगला फूड क्लब होणार आहे, फूड हब होणार आहे आणि हे सगळं पर्यावरणाला साजेल असं होणार आहे. इथं कुठे तुम्हाला हे दिसणार नाही की पर्यावरणाचा ऱ्हास होतोय किंवा पर्यावरणाच्या सोडून काय गोष्टी होत. आपण निसर्गाबरोबर हातात हात मिळवून राहायचं पहिल्यापासून सवय, तर ती लोकांना सुद्धा सवय लावायची. अजून इथे 4 पॉईंट आहेत जे गावकऱ्यांचे इथले स्थानिक आहेत. ते पॉईंटला आपण जर ग्लोरीफाय केलं, येणाऱ्या पर्यटकांना 2 दिवसाचं इथं पर्यटन मिळालं, इथला रोजगार वाढणार आहे. सातारमधनं येणार माणूस आता पेट्रोल टाकतो, पेढे जाताना घेतो, राहतो, खातो, नाश्ता करतो. हे सगळ्यांचं टोटल इकॉनॉमी थोडं ना होईना ह्याचा हातभार 100% लागेल. नक्कीच खूप छान विजन आहे. आता या ठिकाणी तुम्ही बोटिंग हब चालवताय, तर म्हणजे तुम्ही पर्यटकांच्या दृष्टीनं त्यांच्या सेफ्टीची काय जबाबदारी आहे, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही हे करताय? आता इथं सेफ्टी म्हणजे कंपल्सरी आपण लाईफ जॅकेट देतोच त्यांना. आणि सेफ्टी म्हणजे पॅडल बोट आहे, ते आपण चेक करून घेतले. त्या 6 सीटर जर बोट असेल तर ते आपण घेताना त्यात 6 माणसं बसून त्यात पूर्ण पाणी भरून बघितलेले. त्याची बोयन्सी म्हणतात त्याला त्या भाषेत. तर ते म्हणजे वजन उचलायची क्षमता ती आपण एवढी केलेली की बोट बुडायचा प्रश्न नाही. फक्त काही पर्यटक उत्साहाच्या भरात आत जाऊन फोटो काढण्यासाठी जॅकेट काढतात किंवा जर चुकून तोल गेला जर पडला तर त्यात आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे इथं हेलिकॉप्टर जरी ठेवलं तरी आम्ही तेवढं त्याला पोहता येत नसेल, लाईफ जॅकेट काढलं तर आम्ही त्याला वाचवू शकत नाही. तर ही पर्यटकांनी पण काळजी घेतली पाहिजे की फोटोसाठी वॉकी टॉकी आता आम्ही एवढ्यासाठी दिले की आतलं कम्युनिकेशन व्हावं. आम्हाला जर एखाद्याला सांगायचं की तू उभा राहिलाय, खाली बस, कोण वागतं, कोण पाण्यात हे करतं, किंवा त्यांना जर काय अडचण आली, इन केस बाबा पॅन्डल चालत नाही किंवा काय झालं किंवा दुसरी इमर्जन्सी काय आली, तर त्यांनी आमच्याशी कम्युनिकेशन करण्यासाठी आता वॉकी टॉकी पण आपण ठेवलेत की एक इथं कंट्रोलमध्ये असून बाकी प्रत्येक बोटीची वॉकी टॉकी पण आपण देतो. आणि तसं आजपर्यंत तुम्ही इतिहास जर बघितला कुठला आहे तर तो काय विषय एवढा होत नाही, परंतु सेफ्टीसाठी आपण 100% हे सगळ्या गोष्टी पाळलेल्या आहेत. तर मंडळी, आपण बघितलं की अभय फडतरे साहेब आहेत. खूप चांगलं विजन, म्हणजे म्हणजे प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करत असतो, पण यांनी एक सातारच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक पर्यटन चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे डेव्हलप होऊ शकतं किंवा चांगल्या प्रकारे ग्रोथ कशी होऊ शकते याच्यामध्ये एक चांगलं योगदान देणारा हा या ठिकाणी यांनी संकल्पना मांडलेली आहे आणि ते सध्या रन पण करतायत. तर येत्या कालावधीमध्ये त्यांना पर्यटकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळावा असं आपण त्यांना शुभेच्छा देतोय. तर येणाऱ्या पर्यटकांना तुम्ही अजून काय सांगू इच्छिता किंवा काय आवाहन करू इच्छिता? लोकांचं प्रत्येक म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, मी असं कुणाला म्हणणार नाही, पण प्रत्येकाचं म्हणणं असतं इथं प्रशासन काय करते, इथं प्रशासन काय करते, म्हणजे कचऱ्याच्या बाबतीत असेल कुठलं. तर माझे लोकांना आव्हान आहे की म्हणजे मी स्वतः निसर्गप्रेमीच आहे, मला ह्यातनंच ही संकल्पना सुचलेली कचऱ्यामुळेच. तर लोकांची पण स्वतःची जबाबदारी आहे. मी चांगले मर्सिडीज मधनं बाटल्या पाण्याच्या बाहेर टाकताना बघितलेत. तर मला असं कुणाला म्हणायचं नाही काय, पण लोकांनी स्वतःचा जरी सांभाळ केला तर प्रशासनाला ह्याची म्हणजे बोजा होणार नाही. आपलं प्रत्येकानं कचऱ्याची जबाबदारी आपण करा. त्यातनं काय कॉमन असेल
तर त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू, पण लोकांनी स्वतःहून हे पाळलं पाहिजे. यानंतर आपल्यासोबत आहेत विशाल माने, जे त्यांच्याशी काही ठराविक विषयावरती चर्चा करू इच्छितात. नमस्कार विशाल माने. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीचा जो विषय असतो त्या अनुषंगाने तुमच्याकडे सध्या काय योजना आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः सर्टिफाईड लाईफगार्ड आहे. 2012चं माझं लायसन आहे. पॉवर बोट हँडलिंगचं पण माझं स्वतःच लायसन आहे. मुळात पॉवर लाईफगार्ड जो म्हणतो तो आपल्याला कोस्टल एरिया किंवा जिथं आपण पोहायला शिकवतो अशा काही ठिकाणी लागतो. तरी सुद्धा आपण इथं 2 लाईफगार्ड इथं ठेवलेले आहेत आणि मी स्वतः पण सर्टिफाईड लाईफगार्ड आहे. त्यामुळे त्या सुरक्षतेच्या दृष्टीनं किंवा लाईफगार्डच्या दृष्टीनं आपण सगळे ते पावलं किंवा ते सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि इथं तशी काहीच अडचण येत नाही, कारण पॅडल बोटिंगच आहे. स्पीड बोटमध्ये बऱ्याच वेळेला अपघात होण्याची शक्यता असतात की जवळ समुद्रात जास्त वेगात जाताना 2 बोटींचा वगैरे तसा प्रकार इथं होत नाही. तरी सुद्धा आपण पॉवर बोट हँडलिंगचं लायसन म्हणजे सायकल चालवायला आपण 4 व्हीलरचं लायसन घेतलेलं आहे. एवढंच मी सोप्या भाषेत सांगू शकतो. गेल्या या निमित्तानं मागील आठवड्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांना तुम्ही एक निसर्गप्रेमी किंवा तलावाच्या अनुषंगानं किंवा कास फ्लोटिंगच्या निमित्तानं तुम्ही त्यांना काय सजेशन केलं? इथं मागच्या आठवड्यात जिल्हाधिकारी आलेले. मुळात तुम्ही जे म्हणलं ना, आपण जे परदेशातलं नाव घेतो हे मला स्वतःला मान्य नाही. आपलं नाव परदेशी लोकांनी घेऊ देत, आपलं कास्टचं नाव परदेशात घेऊ देत, हा एक पहिला मुद्दा मी सांगतो, मी माझा वैयक्तिक. दुसरी गोष्ट, जिल्हाधिकारी ज्याला आलेले त्याला मी साहेबांनी सगळं दाखवलं की इथं अजून काय काय पोटेन्शियल आहे, इथे 1-2-3 पॉईंट कसे डेव्हलप करता येतील. इथं जो धबधबा आहे तिथे एक स्कायवॉक जर केला तर इंटरनॅशनल डेस्टिनेशन होण्याची, म्हणजे इंटरनॅशनल डेस्टिनेशन होईल आणि 12 महिने त्याला आपल्याला पर्यटनाचा आनंद घेता येईल. ह्याचं माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या नॉलेजप्रमाणे सातारची इकॉनॉमी बदलू शकते तो जर स्कायवॉक झाला तर. कारण मुळात आपला आशिया खंडातला सगळ्यात उंच धबधबा आहे, तो फेमस आहे. त्याच्यावर जर स्कायवॉक झाला तर तिथं पर्यटक आंतरराष्ट्रीय पर्यटक येतील. ह्याच्यामुळे सातारच्या इकॉनॉमीवर 100% फरक पडेल. साहेब पण खूप पॉझिटिव्ह होते. साहेब पण म्हणले आपण तो प्रयत्न करूया आणि लोकल ह्या ठिकाणी आपल्याला लोकल लोकांना, म्हणजे आपण म्हणतो ना होमस्टेचे चान्सेस वाढतील. आणि फक्त इथं प्लॅस्टिक बंदी करायचं मी साहेबांना एक प्रपोजल दिलेलं की इथं प्लॅस्टिक बंदी, पूर्ण ह्या झोनमध्ये प्लॅस्टिक बंदी होईल. आणि एक सर्किट करण्याचा प्रयत्न करतो कलेक्टर साहेब म्हणले. सातारवरून ठोसेघर चाळकेवाडी धबधबा तिकडनं येताना पांगारे मार्गे ह्या मधल्या रोडने इथं येतील कासला, कासवरून इकडनं अंधारे मार्गे महाबळेश्वरला पण जातात. सेम सर्किट महाबळेश्वरनं आपण व्हाईस असं उलटं फिरवू शकतो. म्हणजे पर्यटकांना आता इकडनं आले, इथनं परत सातारा जावा, तिथनं ठोसेघरला जावं, हे जे चाललंय त्यापेक्षा एक सर्किट तयार होईल असं साहेबांची आमची चर्चा झाली. साहेब अतिशय पॉझिटिव्ह आहेत आणि जे काय करता येईल ते आपण करू. बापट साहेब सुद्धा आमचे फार पॉझिटिव्ह आहेत नगरपालिकेचे, त्यांनी सुद्धा बऱ्याचशा सूचना सांगितल्या आणि आता बऱ्यापैकी पॉझिटिव्ह, दोन्ही महाराज पॉझिटिव्ह आहेत, सगळे पॉझिटिव्ह आहेत. हे बघितल्यानंतर बराचसा फरक पडलाय आणि चांगलं काहीतरी होईल सातारसाठी असं मला वैयक्तिक वाटतं. तर नक्कीच मंडळी, आपण बघितलं जे बोटिंग हबचे जे मालक आहेत खूप चांगलं विजन घेऊन चाललेले आहेत आणि पर्यटकांचे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून त्यांनी खूप चांगल्या उपाययोजना राबवलेल्या आहेत. जसं की वॉकीटॉकी सिस्टीम असेल, त्यानंतर बाकीचे लाईफ जॅकेट जे रेग्युलर असतात ते पण वॉकीटॉकी सिस्टीममुळे, या ठिकाणी जरा थोडंसं मोबाईलला नेटवर्क कमी असतं तर वॉकीटॉकी सिस्टीममुळे आपण प्रत्येकाशी एकमेकाशी कनेक्टेड राहाल आणि ज्या ठिकाणी तुमची कुठेही अडचण येईल किंवा काय होईल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता आणि तुमच्या अडचणी शेअर करू शकता. त्या ठिकाणी लगेच तुम्हाला जे कोण असतील, जे आपण म्हणतो गार्ड वगैरे संबंधित, त्या ठिकाणी तुम्हाला मदतीसाठी पोहोचू शकतात. त्यामुळं तुम्ही नक्कीच या ठिकाणचा लाभ घेण्याची, किंवा जर तुम्हाला आयुष्य खरंच एन्जॉय करायचं असेल आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या मित्रांसोबत, तर या ठिकाणी तुम्ही येऊन या ठिकाणचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद.